ठिकाणी शाळेची एक बस अडकून पडलेली आहे। शाळा सोडल्याच्या नंतर आता या सगळ्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवलं जात होतं, मात्र ही स्कूल बसच अडकून पडली आहे। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। वेदांत, माझा आवाज आपण बघतोय गुडघाभर पाणी आहे आणि त्यामुळे स्कूल बस जी नक्कीच यामिनी आपण बघतोय स्कूल बस कशा प्रकारे अडकलेली आहे। किंग सर्कल हा परिसर आहे आणि गुडघाभर त्याच्यापेक्षा जास्त कदाचित हे पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळेच ही स्कूल बस अडकल्यानंतर वाहतूक पोलीस त्यासोबतच आपण बघतोय मुंबई महापालिका कर्मचारी प्रयत्न करतायत, त्याशिवाय जे चालक आहेत ते सुद्धा प्रयत्न करतायत की ही स्कूल बस बाहेर काढण्याचा। मात्र ढकलत ही स्कूल बस पुढे नेली जातीये। प्रयत्न केला जातोय की तिला जिथे पाणी साचेल नाही म्हणजे पुढचा जो भाग आहे तिथपर्यंत नेण्याचा। मात्र कशा पद्धतीने हे प्रयत्न केले जातात आपण बघतोय। हा सगळा संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे आणि ही सगळी बस ढकलत पुढे नेली जाते। आपण बघतोय दृश्यांमध्ये की कशा प्रकारे हे पाणी। कोणती शाळा आहे? शाळा कोणती? आयत पद्माकर डमदेर इंग्लिश मीडियम हायस्कूल। कुठे जातोय तू आता? माटुंगा आहे ना तिथं। शाळा माटुंग्याला पण कॉलनी तिथं। बरं आता जातोय कुठे? राहायला कुठे? त्यामुळे कशा प्रकारे ही सगळी मुलं या पावसात अडकलेली आहेत आणि तू कुठे राहिला? शाळा सोडली आता? त्याच्यामुळे ही ढकलत ही सगळी बस पुढे नेली जाते। शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे, त्यामुळे जे स्कूल बस चालक आहेत ते लवकरात लवकर खरं तर प्रयत्न करतायत की या सगळ्या मुलांना घरी सोडता येईल। मात्र ज्या प्रकारे आपण बघतोय पावसाचा जोर वाढलेला आहे, पाणी साचलेलं आहे, इथे बघतोय कशा प्रकारे पाणी साचलेलं आणि त्यात या सगळ्याला या बसला ढकलत पुढे नेलं जात आहे आणि जो मुख्य रस्ता आहे तिथपर्यंत ही बस ढकलली जाते। पुढे सुद्धा एक स्कूल बस बंद पडलेली आहे, शिवाय काही ट्रक आहेत ते बंद पडलेले आहेत आणि सगळ्यांना प्रयत्न केला जातोय की जो मुख्य रस्ता आहे जिथे पाणी साचलेलं नाहीये तिथे किती अजून एक स्कूल बस बंद है मागे। कुठे मागे पीछे आप ये गाड़ी निकलने तो निकाल देंगे आपको। बच्चे लोग हैं ना, टाइम लगेगा अभी ये बहुत टाइम लगेगा, इधर से मारो बोलो गाड़ी इनको। त्याच्यामुळे प्रयत्न केला जातोय। इथे बघतोय मुंबई महापालिका कर्मचारी आहेत, त्याशिवाय आपण बघितलं ट्रॅफिक पोलीस आहेत, ते सुद्धा प्रयत्न करतायत की लवकरात लवकर ही जी वाहनं अडकलेली आहेत पाण्यात ती पुढे नेली जावी, ती पुढे मार्गस्थ व्हावी। मात्र पावसाचा जोर कशा पद्धतीने आहे आपण बघतोय आणि हे पाणी हे बघा इतकं मोठं पाणी साचलेलं आहे आणि त्यातनं इथे पुढे आता ही बस मार्गस्थ केली जाते। पूर्णपणे सगळेजण सहकार्य करतायत की या सगळ्या मुलांना पुढे मार्गस्थ केले जाईल जेणेकरून ते लवकरात लवकर घरी पोहोचतील। त्यामुळे आपण सुद्धा आवाहन करतोय की गरज असेल तरच मुंबईकरांनी बाहेर पडावं, कारण अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे, शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच ही सगळी दृश्य पाहून तरी मुंबईकर गरज असेल तरच बाहेर पडतील। यामिनी, अगदी वेदांत, धन्यवाद माहितीसाठी। तर किंग सर्कल परिसरामधली ही दृश्य आपण बघत होतो। स्कूल बस अडकून पडलेली होती, अनेक वाहनं या ठिकाणी अडकून पडलेली आहेत, जवळपास कमरे इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। अद्यापही इथल्या पाण्याचा निचरा झालेला नाहीये। मागच्या जवळपास 2 तासांपासून या ठिकाणी